नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक विद्यामंदिर, गोम वेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा, बंडी, धोतर या पोशाखात मुले तर रंगबिरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या। हातात भगवे ध्वज, टाळ मृदुंगांचा निनाद करत ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा रुक्मिणीचा जयघोष करत तळा संकुल, मुळे हॉटेल कॉर्नर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी निघालेल्या दिंडीने सर्वांचं लक्ष वेधलं। या दिंडीत शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे, प्राथमिक विद्यामंदिर, गोम वेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। दरम्यान तळा पोलीस ठाण्याचे पोलीस बांधव श्री वारगुडे यांनी भेट दिली। पारंपरिक वेशभूषा, मुखी हरिनामाचा जागर करत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपराचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक नेण्यासाठी येथील तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं विविध सण उत्सवांचं आयोजन केलं जातं। आषाढी एकादशीचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं, शाखांच्या वतीनं दिंडी, शोभायात्रा आणि रिंगण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी विद्यार्थिनींनी फुगडी घालत आपला आनंद व्यक्त केला। विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताई यांच्यासह टाळकरी आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागानं परिसर दुमदुमून निघाला। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।